नमस्कार मित्रांनो, मी वऱ्हाडी कलाकार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुहासचा नमस्कार. तर मित्रांनो, आजपासून एक नवीन सदर आम्ही तुमच्यासाठी चालू करीत आहोत आणि ते सदर म्हणजेच जे नावाजलेले कवी आहेत त्यांच्या कविता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर मित्रांनो, या सदराअंतर्गत बऱ्याचशा कवींच्या कविता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मित्रांनो, उद्देश इतकाच आहे की या कवींच्या कविता आपणापर्यंत पोहोचवाव्यात. ज्या कवींच्या कविता आपणापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्या तुम्हाला माहिती व्हाव्या आणि आपल्या मराठी कविता जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्या. तर मित्रांनो, आज ज्या कवयित्रींची कविता आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी आणि आमच्या सदराचं नाव आहे कवी तुमच्या आमच्या मनातला भाग 1. तर आजची कविता बहिणाबाई चौधरी यांची. परंतु सुरुवातीला मित्रांनो, बहिणाबाई चौधरी कोण होत्या किंवा कुठे राहत होत्या किंवा त्यांचं शिक्षण काय झालं होतं याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊयात. मित्रांनो, बहिणाबाईचा जन्म असोदे जळगाव जिल्हा या गावी झाला आणि हे गाव खानदेशातील जळगावपासून अंदाजे जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आहे. जन्म हा नागपंचमीच्या दिवशीचा म्हणजेच 11 ऑगस्ट 1880 रोजी आणि तो झालात महाजनांच्या घरी. मित्रांनो, बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्यात. आता काही रचना ज्या होत्या त्या त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंच्या वयाच्या 71व्या वर्षी जळगावामध्ये 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. मित्रांनो, खरं म्हणजे सांगायचं झालं तर त्या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्य रचनेची निसर्ग दत्त प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम हे करता करता उत्स्फूर्तपणे लेवागणबोलीतील ओव्या आणि कविता रचून त्या गात असत. तर अशा या बहिणाबाई मित्रांनो निरक्षर असून सुद्धा इतक्या सुंदर कविता लिहून ठेवल्यात. नक्कीच त्यांच्या निसर्ग दत्त देणगीला आपण सलाम केला पाहिजे. मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज एक नवीन व्यक्ती आपल्यासोबत मी भेटीला घालून देत आहोत, कारण की आज आम्ही दोघंही हा कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत आणि त्या म्हणजेच RJ वैशाली. तर वैशाली, या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद सुहास. मी वऱ्हाडी कलाकार या यूट्यूब चॅनेलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आणि माझा नमस्कार. जसं मित्रांनो, सुहासनी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रसिद्ध कवयित्री दिवंगत बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं. त्यांची माहिती सुरुवातीला सुहासनी तुम्हाला सांगितली आणि त्यांच्याच प्रसिद्ध कविता. सुहास, प्रसिद्ध त्यांच्या कविता आहे ज्या निवडकच कविता आपण इथे आज घेणार आहोत या सदरामध्ये. पण कवी गजानन तुपे यांनी त्यांच्या काव्य प्रतिभेसाठी काही लाईन्स म्हटलेल्या आहेत, त्या मी सांगू इच्छिते इथे. त्यांनी म्हटलेलं आहे की जिने मांडली रेखली, जिने मांडली रेखली सुख दुःख आयुष्याची, अशी बहिणाबाई बोली अभिमान या देशाची. वा वा वा. वाचताना धन्य वाटे माझी बहिणाई भाषा, वाचताना धन्य वाटे माझी बहिणाई भाषा, शब्दासंगे रेखाटल्या साऱ्या प्रारब्धाच्या रेषा. क्या बात आहे, बहुत बढिया. तर या वाक्यांमधनं त्यांच्या कवितेची महती, त्यांची महती मला असं वाटते मित्रांना कळाली असेल. तर त्यांच्या कवितेमधनं आपण जाणून घेऊया, म्हणजे आपल्या मित्रांना सांगूया की त्यांच्या कविता या किती सुंदर होत्या. नक्कीच वैशाली, आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घ्यायला पाहिजे किंवा जे महाराष्ट्रातील आपले संत आहेत, कवयित्री आहेत किंवा महाराष्ट्रातील जनता आहेत, काव्यप्रेमी आहेत, ज्यांना कविता आवडतात किंवा ज्यांना कविता आवडत नाही अशा लोकांपर्यंत या कविता गेल्या पाहिजेत, नाही का? कारण बरेचसे कवी आहेत ज्यांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतच नाही. आता बघ ना, बहिणाबाई चौधरी यांच्या ज्या काही कविता आहेत, ज्या मोजक्या कविता आहेत त्या लोकांना माहिती आहेत, परंतु बऱ्याचशा कविता आहेत ज्या अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही. तर आपण या सदराअंतर्गत त्या कवितेचा सुद्धा आपण उलगडा करूयात. परंतु सुरुवातीला आपण ज्या प्रसिद्ध कविता आहेत त्या कविता आपण लोकांसमोर किंवा आपल्या रसिकांसमोर आपण मांडूयात. तर मी सुरुवात करतोय वैशाली या कार्यक्रमाची. तर अरे खोप्यामध्ये खोपा ही प्रसिद्ध कविता आहे, तर आपल्या श्रोत्यांसमोर ही कविता सादरीकरण करतो आहे. मित्रांनो, कविता अशी आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिचा झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, तिले जन्माच्या संगती मी गाण्य गंप्यानर.
खोपा इनला इनला खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलिशीच चोच, तिची उलिशीच चोच, तेच दातन तेच ओठ. तिची उलशीच चोच, तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवानं 2 हात आणि 10 बोट. तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. यामधून त्यांनी कविता तर लिहिलेलीच आहे, परंतु यामधून बराचसा संदेश सुद्धा दिलेला आहे की छोटी चोच आणि छोटेसेच ओठ आहे, तरी सुद्धा तिने इतका खोपा बनवून ठेवलेला आहे. आणि आपल्या माणसाकडे 2 हात आहे, 10 बोट आहेत, आपण काहीही करू शकतो. त्यामुळे माणसाच्या जातीने मागे यायचं नाही, हा संदेश यामधून आपल्याला मिळतो. निश्चितच सुहास, बहिणाबाईंची प्रत्येक कविता ही सकारात्मकतेकडे नेणारी आहे. आणि सुहास, आता म्हटलं जातं ना बघ, म्हणजे गमतीनं म्हटलं जाते की शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. तर अशीच एक प्रसिद्ध कविता आहे बहिणाबाईंची, अरे संसार संसार. वा वा. मला असं वाटते खूप इथे मित्रांनी, रसिक श्रोत्यांनी ऐकली असेल ही नक्कीच, कविता. नक्कीच. तर कविता अशी आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार होटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार होटा कधी म्हणू नाही. राऊळीच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. वा वा वा. राऊळीच्या कयसाले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार नाही रडन कुढन. अरे संसार संसार नाही रडन कुढन. येड्या गयातला हार म्हणून नको रे लोढन. अरे संसार संसार खिरा येला वरचा तोड. अरे संसार संसार खिरा येला वरचा तोड. एका तोंडामध्ये कडू बाकी लागतो रे गोड. क्या बात. अरे संसार संसार म्हणून नको रे भिलावा. ऐक सुहास, अरे संसार संसार म्हणून नको रे भिलावा. त्याले गोड भीम फुल मधी गोडांब्याचा ठेवा. क्या बात. देखा संसार संसार शेंग वरतून काटे. देखा संसार संसार शेंग वरतून काटे. अरे वरतून काटे मधी चिकणे सागर गोटे. क्या बात. बहुत बढ़िया. अरे संसार संसार दोन्ही जीवांचा इचार. अरे संसार संसार दोन्ही जीवांचा इचार. देतो सुखाले नकार अन दुखाले होकार. देतो सुखाले नकार अन दुखाले होकार. देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार. देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार. कधी नगद उधार सुख दुःखांचा बेपार. बेपार म्हणजे व्यापार इथे, हो ना. अरे संसार संसार असा मोठा जादूगर. निश्चितच जादूगरच आहे. अरे संसार संसार असा मोठा जादूगर. माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार. वा. माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार. अरे संसार संसार आधी देवाचा इसर. अरे संसार संसार आधी देवाचा इसर. माझ्या दैवाचा जोजर मग जीवाचा आधार. वा वा वा. माझ्या दैवाचा जोजर मग जीवाचा आधार. क्या बात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकी तवा मिळते भाकर. म्हणजे वैशाली बघ ना, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता अगदी साध्या साध्या विषयांवर आधारलेल्या होत्या. त्यासोबतच निसर्गावर आधारित त्यांच्या काही कविता, सोबतच शेतकऱ्यांच्या काही कविता. तर अशा सुंदर सुंदर कविता त्यांनी लिहून ठेवलेल्या आहे. आणि मला असं वाटतं की जी कविता तू सादरीकरण केली, अरे संसार संसार, तर बहिणाबाई चौधरी आणि अरे संसार संसार यांचं नातं खूप अतूट आहे. आणि जर त्यांच्या कविता आपण सादरीकरण करत आहे आणि त्यामध्ये जर ही कविता नसली तर कुठे कुठे काहीतरी राहून गेल्यासारखं नक्कीच वाटलं असतं ना. काय निश्चितच. आणि सुहास, या कवितेची जी भाषा आहे तू सांगितलेली ती भाषा काय म्हणाला होता? एक प्रकारे माहिती आहे का, यांचं जळगाव गाव त्या भागामध्ये बहुतेक अहिराणी भाषा बोलतात. आणि त्याच भाषेमध्ये जी गावातील भाषा आहे त्या भाषेमध्ये हे शब्दरचना असलेल्या काही कविता आहेत. आणि सहज समजावी अशी ही कविता आहे. मला असं वाटतं सर्वांनाही सहज भाषेमध्ये कळते. नक्कीच. आपण मराठी भाषा रोज बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला मराठी भाषेचे बरेच शब्द माहिती आहे. परंतु अहिराणी आहे, वैदर्भीय काही भाषा आहे, वऱ्हाडी भाषा आहे. तर या ज्या काही भाषा आहेत, कोळी भाषा आहेत, यामध्ये ज्या कविता रचना असतात त्यामध्ये काही काही शब्द असे असतात जे आपल्याला कळत नाही. तर मला असं वाटतं की ते शब्द आणि त्या शब्दाचा
अर्थ काय होतो. अशा प्रकारचे जर काही कार्यक्रम आलेत किंवा आपण लोकांसमोर घेऊन आलो तर नक्कीच या शब्दांची माहिती आपल्याला होईल आणि ह्या कविता पुन्हा लवकर समजेल. अगदी बरोबर सुहास. तर मित्रांनो, कार्यक्रमातील पुढील कविता या ठिकाणी घेत आहोत. पहिला पाऊस. आला पहिला पाऊस. कविता अशी आहे. आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी. आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरत्रीचा परमय माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी, शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस आता धूम धडाक्यानं. आला पाऊस पाऊस आता धूम धडाक्यानं, घर लागले गयाले खारी गेली वाहिसन. आला पाऊस पाऊस आला ललकरी ठोकत, पोर निघाले भिजत दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस गडगडाट करत, धडधड करे छाती पोर दडाले घरात. अच्छा. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, व्हरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. वा. जसं 2021 आणि 2020 या काळामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झाला आणि शेतकरी बऱ्याचदा आता म्हणत असतील त्यावेळेस सुद्धा की आता खूप झाला पाऊस, आता नको येऊ, कारण की बरंच नुकसान सुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. त्यावेळेची परिस्थिती असेल जी बहिणाबाई चौधरी यांनी यामध्ये मांडलेली आहे. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, वर येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी. येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे घरामध्ये बसा दडी. अच्छा. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. तर बघ ना, म्हणजे पावसावर किंवा शेतकऱ्यावर काय सुंदर त्यांनी लिहून ठेवलंय. त्यावेळेसची ही परिस्थिती असेल. कारण की पहिले काय व्हायचं वैशाली माहिती आहे का, आता आमचे वडील सांगायचे, आमचे आजोबा सांगायचे की झड पडायची पहिले. झड म्हणजे कशी असायची माहिती आहे का, जवळपास 10-10 15-15 दिवस सारखा पाऊस असायचा. परंतु आजच्यासारखा असा पाऊस नाही एकदम की आला तर खूप आला, ढगफुटी जे होते आणि ढगफुटीमुळे बरंचसं नुकसान होतं. तर असा पाऊस यायचा सुरुवातीला, पण असा नाही, यावेळेस सारखा नाही. तर झड असायची 15-15 दिवस आणि कुण्याही शेतकऱ्याला शेतावर जाऊन काम करावं लागत नसत, कारण की पाऊस असल्यामुळे काय कामं करणार. बरोबर. बैलांचं चारा पाणी झालं की घरात बसून राहायचं, भजे खायचे आणि मुलांसोबत खेळायचं. अच्छा. म्हणजे एकंदरीतच पाऊस आल्यावरती जी वातावरण निर्मिती होते, जी कामं असतात, त्याबद्दलचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. तर पुढील कविता वैशाली कुठली घेऊन येणार? सुहास, एक प्रसिद्ध कविता, मला असं वाटते सर्वांनी ऐकली असेल, कमीत कमी याचं मन वढाय वढाय. वा वा वा. हे तरी ऐकलेलं असेल. छान छान कविता तू घेऊन येत आहे नाही का? होय. तर खूप सुंदर अशी कविता, माझी तर आवडती कविता आहे ही. तर कविता अशी आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. वा. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फेरी येते पिकावर. मन मोकाट मोकाट. बघ, मन मोकाट मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. वा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वल्लारे लाटा. वा. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण. बघ, आपलं मन कसं असतं, लहरीच असतं ना. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वहादन. उंडारलं उंडारलं जसं वारा वहादन. मन जहरी जहरी, मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. वा. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. वा. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. वा वा वा. आता व्हत भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तठे वयसनी इज आलं आलं धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना. खाकसचा दाना. मन एवढ एवढ म्हणजे मन एवढं किती छोटं आहे, खाकसाच्या दाण्यासारखं. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाया मायेना. वा. देवा कसं दिलं मन. आता देवालाच प्रश्न करते आहे. देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात. बरोबर. देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात, आसा कसा रे यवगी काय तुझी करामात. आसा कसा रे यवगी काय तुझी करामात. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं.
कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, वा, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. नक्कीच. तर मनाविषयी असलेली ही कविता, मन वड आहे वड आहे, म्हणजे मन कुठेही जाऊ शकतं बरं का. खाकसाच्या दाण्या एवढं लहान राहतं, परंतु एवढं मोठं आभाळ सुद्धा सामावून घेणारं मन आपलं होऊन जातं. म्हणजे मन कुठेही जातं, चंचल म्हणजे असतं बघ मन. ना, किती साऱ्या उपमा इथे मनाला दिलेल्या आहे नाहीतर काय. बहिणाबाईंनी. खरंच त्यांची जी कल्पना शक्ती आहे ती अफाट आहे. नक्कीच. तर वैशाली, आपण बरंचसं बोलू शकतो यावर, कारण की बऱ्याचशा कविता त्यांच्या आपल्याला सादरीकरण करायचे आहे, परंतु आपण सुरुवातीलाच विचार केलेला होता की खूप जास्त बोलायचं नाही आहे. 20 मिनिटाच्या आतमध्येच आपला कार्यक्रम हा झाला पाहिजे, कारण की वेळेचं बंधन सुद्धा कुठेतरी आपल्याला असतं आणि लोकांची मानसिकता किती आहे हे सुरुवातीला आपल्याला माहिती नाही की कुठपर्यंत ते ऐकू शकतात. म्हणूनच आज आपण शेवटची कविता या ठिकाणी घेऊयात आणि पुढच्या सदरामध्ये आपण जे कवी राहील त्यांच्याबद्दल आपण कविता सादरीकरण करूया. तर मित्रांनो, या कार्यक्रमाची शेवटची कविता आहे खोकली माय. हिवाळ्याचं थंड वार बोरी पिकल्या रानात, आली जयगावामधी आली खोकल्याची साथ. अच्छा. रस्त्यावर वावरात लोक खोकल्यात येडे, रस्त्यावर वावरात लोक खोकल्यात येडे, घरोघरी खोकलन जैसे वाजती चौघडे. अच्छा. अरे घेतले औषध नाही राहे कुठे बाकी, अरे घेतले औषध नाही राहे कुठे बाकी, तरी जाय ना खोकला सर्व वैद्य गेले थकी. आता जावा कुठेतरी, आता जावा कुठेतरी, करे मनात विचार कोणी गावाचा कैवारी, अरे गावाचा कैवारी, अरे गावाचा कैवारी होता मोठा हिकमती, मेहरूनच्या रस्त्यानं जात होता कुठे शेती. कसा आला रे खोकला, कसा आला रे खोकला म्हणे अवंदाच्या साली, कसा आला रे खोकला म्हणे अवंदाच्या साली, गावच्याच शिवावर कोणी म्हातारी भेटली. तशी म्हातारी बोलली काही धर्म वाडा बाप्पा, तशी म्हातारी बोलली काही धर्म वाढ बाप्पा, इडापिडा या गावाची वही जाईन रे सपा. तवा गावाचा कैवारी काय बोले म्हातारीले, तवा गावाचा कैवारी काय बोले म्हातारीले, माझ्या गावाचा खोकला सर्व दान केला तुले. ऐकिसनी म्हातारी बी तवा पडे भरमात, ऐकिसनी म्हातारी बी तवा पडे भरमात, म्हणे घेणंच पडीन दाना आलं जे कर्मात. मग घेतला खोकला सर्व गाव झाडीसनी, आन बसे खोकलत सदा गया खडीसनी. गेला गेला सर्व निधी गावामधल्या खोकला, अशा खोकल्याचा वाटा म्हातारीनं उचलला. खोकला निघी जायासाठी धरती म्हातारीचे पाय, खोकला निघी जायासाठी धरती म्हातारीचे पाय, हात जोडती रे लोक खोकली माय खोकली माय. अच्छा. मेहरूनच्या वाटेनं जरा वयवरे पाय, मेहरूनच्या वाटेनं जरा वयवरे पाय, तुले दिशीनं रस्त्याले तठे आता खोकली माय, तुले दिशीनं रस्त्याले तठे आता खोकली माय. बहुतेक मला असं वाटतं की त्यावेळेस घडलेली काही घटना असेल, त्यामुळेच ही कविता त्यांनी त्या घटनेवर लिहून ठेवलेली आहे. मला असं वाटतं की जळगावचे जे काही कवी असेल किंवा जे आपले लिस्नर असेल, जे कविता ऐकत असेल, त्यांना जर याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायला हरकत नाही का. हो, निश्चितच सुहास. जशी तू आता ही कविता ऐकवली खोकल्याविषयी, म्हणजे खोकल्याची साथ आलेली, जसं आता आपल्याकडे कोरोना आलेला होता, तसंच 1896-97 मध्ये प्लेगची साथ आलेली होती. हो, बरोबर. आणि या प्लेगच्या साथीवर सुद्धा बहिणाबाईंनी एक कविता लिहून ठेवलेली आहे. तर बघ, प्रत्येक विषय जो समाजामध्ये घडत आहे, जो महत्वाचा आहे, ज्याच्यावर त्यांना वाटलं की आपण लिहावं, लिहिता तर त्यांना येतच नव्हतं, त्या फक्त मुखातून तोंडातून ते वाक्य म्हणायच्या, म्हणजे कविता करायच्या. तर त्या प्रत्येक विषयावरती त्यांनी आपलं मत कवितेच्या रूपामध्ये मांडलेलं आहे. तर हे दिसतं की कवयित्री बहिणाबाई या किती संवेदनशील होत्या. शेतकरी असो, समाजातील कुठलीही गोष्ट असो जी महत्वाची आहे. खरंच अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई, ज्यांचे 1-2 कविता का असेना, आपण या यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवलं. नक्कीच. आणि उद्देश तोच आहे की आपल्या लिस्नरपर्यंत, आपल्या ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांच्यापर्यंत या कविता पोहोचाव्या. हे साहित्य जे आहे, मराठी साहित्य जिवंत राहावं. नक्कीच. म्हणूनच मी वऱ्हाडी कलाकार या यूट्यूबच्या माध्यमातून कवी तुमच्या आमच्या मनातला या सदराअंतर्गत आज आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता ऐकून घेतल्यात, जाणून घेतल्यात. तर मित्रांनो, अशाच कविता किंवा अशाच कवींच्या कविता आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, या कवितेला लाईक केलेलं नसेल, तर नक्कीच एकदा लाईक करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बाजूला बेल आयकॉन बटन दिसत असेल ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट, आम्ही जे काही व्हिडिओ अपलोड करू त्या व्हिडिओचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील, तुम्हाला मिळत राहतील.
तर वैशाली, आपण या ठिकाणी आता या कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांची रजा घेऊयात. तर मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आज आम्ही इथेच थांबत आहोत. नक्कीच आपण पुन्हा भेटणारच आहोत या सदराअंतर्गत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील